मंगळवाडा म्युझिक क्लब या चाळीचं सार्वजनिक जीवनामध्ये असणारं समर्पण मातृदिनाच्या माध्यमातून साकार व्हावं यासाठी सूर संगम टू मंगळवाडा तालुका म्युझिक क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने साकार होत असलेल्या आदर्श माता पुरस्कार सफर कार्यक्रमाप्रसंगी विचार मंचावरती स्थानापन्न झालेल्या सर्वच मान्यवर माता भगिनींचं, विचार मंचाच्या समोर बसलेल्या सर्वच महिला भगिनींचं, आईंचं आणि ताईंचं त्या कार्यक्रमाच्या प्रारंभी आम्ही शाब्दिक सन्मान रामाजी पंथांच्या पदस्पर्शाने विविध संतांच्या अस्तित्वानं पुनीत आणि पावन झालेल्या मंगळवाड्याच्या या पावन नगरीमध्ये मधुराताईंचं आपल्या सर्वांच्या वतीनं या कार्यक्रमाच्या प्रारंभी मी सफेद स्वागत करतो. विचार मंचाच्या समोर बसलेल्या सर्वच आईंचं आणि ताईंचं, त्याचबरोबर उपस्थित सर्वच बांधवांचं, विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मान्यवर मंडळींचं वाचा धन्यवाद. अतिशय सुंदर अशा या गीतानं आपल्या सर्वांचं स्वागत औपचारिक पद्धतीनं झालेलं आहे. परंतु मंडळी, ताईंनी मधुराताईंनी मंगळवाड्याच्या या पावन नगरीमध्ये पाऊल ठेवल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी वरुण राजानं सुद्धा हजेरी लावली. म्हणून असं म्हटलं जातं की उंची लोकांची उंची फसत निसर्गाच्या सानिध्यामध्ये रमलं की कर्तृत्वाची झालं आणखी फिरत दिसते. त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे याच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सन्माननीय मधुराताई आहे. अतिशय सुंदर असं ती त्या ठिकाणी डेफिनेशन थोडीशी बदलती आहे आणि ती डेफिनेशन अशी आहे की एवढी सक्सेसफुल मेन म्हणण्यापेक्षा प्रत्येक पुरुषाच्या सोबतीनं त्याच्या तोलामोलाच्या प्रापंचिक वाटचालीमध्ये साथ देणारे एक खंबीर सारथ्य म्हणून स्त्रीकडे आमच्या माता भगिनीकडे बघितलं जातं. याचाच एक प्रचित आणि याचाच एक गौरव या ठिकाणी अधोरेखित व्हावा यासाठी या कार्यक्रमाचं मुख्य प्रयोजन होत आहे. या कार्यक्रमासाठी मंचावरती उपस्थित झालेल्या सर्वच माता महिला भगिनींचं स्वागत करत असताना आजच्या कार्यक्रमाप्रसंगी विचार मंचावरती उपस्थित असणाऱ्या आजच्या कार्यक्रमाच्या सत्कारमूर्ती सन्माननीय सौभाग्यवती फुलाताई मच्छिंद्र भोसले मॅडम, त्याचबरोबर सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी व्हाईस चेअरमन, ज्यांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये सहकार रुजवला, वाढवला, समृद्ध केला आणि सहकार रत्नाची ही व्याख्या उभ्या महाराष्ट्राला घालून दिली असे सन्माननीय बबनरावजी अवतडे उर्फ बप्पासाहेब यांच्या सौभाग्यवती सन्माननीय सौभाग्यवती सुनंदाताई बबनराव अवतडे मॅडम, त्याचबरोबर पंढरपूर मंगळवाडा विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वसामान्यांच्या विकासाचा वारू आपल्या खांद्यावरती घेऊन महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये पाणीदार आमदार अशी व्याख्या घालून देणारे या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय समाधानदादा अवतडे साहेब यांच्या मातोश्री अखिल भाविक वारकरी मंडळाच्या जिल्हाध्यक्ष सन्माननीय श्रीमती पार्वतीताई अवतडे मॅडम, त्याचबरोबर माजी मुख्याध्यापक सन्माननीय सौभाग्यवती रेखाताई प्रकाश जडे मॅडम, ज्यांच्या शुभ हस्ते हा देखणा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे. अशा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध अभिनेत्री मधुराताई वेलणकर मॅडम, त्याचबरोबर शिक्षण प्रसारक मंडळाच्या ऍडमिनिस्ट्रेटर माजी प्राचार्य माननीय सौभाग्यवती महोदया कदम मॅडम, त्याचबरोबर उपस्थित ज्यांनी ज्या माऊलीच्या संकल्पनेतून ज्या माऊलीचा उल्लेख करताना नेहमी म्हणायला आवडतं कि मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, उड़ान तो हौसलों से होती है. ज्या माऊलीनं आपल्या अर्थकारणाच्या माध्यमातून, सहकाराच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या चुली मजबूत केल्या अशा माननीय प्राध्यापक शोभाताई कळोके मॅडम, त्याचबरोबर या नगरीच्या माजी नगरसेविका भगीरथीताई दादा नागरे मॅडम, त्याचबरोबर श्री सिद्धनाथ शिक्षण प्रसारक मंडळ जुनोनी या ज्ञान संकुलाच्या संचालिका सन्माननीय सौभाग्यवती महोदया फुलाताई हरिभाऊ ढगे, ज्या माऊलीच्या उदरापोटी एका पत्रकाराचा जन्म झाला आणि संघर्षाचा पाढा वाचत वाचत तो पत्रकार अख्ख्या महाराष्ट्राच्या नकाशावर पत्रकारितेच्या माध्यमातून उज्ज्वल तारा म्हणून चमकू लागला असे सन्माननीय दिगंबर बापू भगरे यांच्या मातोश्री सन्माननीय मंगलताई दगडू भगरे, त्याचबरोबर वेलणकर ताईंच्या समेतल्या अतिथींचं व आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा या कार्यक्रमाच्या प्रसंगी सहर्षाचं स्वागत करून नियोजित कार्यक्रमाचं प्रास्ताविक माझे मुख्याध्यापक ज्येष्ठ निवेदक सन्माननीय जाधव सरांनी व्यक्त करावं अशा आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री प्राध्यापक लक्ष्मणजी ढोबळे सर, प्रसादजी कुलकर्णी, या कार्यक्रमासाठी आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनी, अतिशय अडचणीमध्ये आपण हा कार्यक्रम या ठिकाणी स्थलांतरित करतोय. आपल्या सर्वांची या ठिकाणी गैरसोयी झाली त्याबद्दल सर्वांच्या बद्दल दिलगिरी या ठिकाणी व्यक्त करतो. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या चित्रपट अभिनेत्री मधुरा वेलणकरजी या कार्यक्रमासाठी उपस्थित, पार्वतीताई अवतारे, त्याचबरोबर
डॉक्टर सौ मीनाक्षी सुभाष कदम मॅडम, श्रीमती भगीरथी दादा नागडे, सौ नीला मोहन आटकडे, श्रीमती मंगल नगरू भगरे आणि फुलाबाई हरिभाऊ ढगे, त्याचबरोबर वेलणकर मॅडम बरोबर जे आलेले आहेत मंजुषा गाडगीळ, ज्यांनी निवेदन क्षेत्रामध्ये आणि नाट्य क्षेत्रामध्ये खूप मोठं योगदान दिलं. त्याचबरोबर पुण्याहून आलेल्या रीता प्रसाद कुलकर्णी मॅडम. आणि या कार्यक्रमासाठी आपण आवर्जून या ठिकाणी सर्वांना उपस्थित आहात. सर्वच मान्यवरांची नावं न घेता आपल्या सर्वांचं या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुण्यांचं, व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवर महिला आणि आपल्या सर्वांचं या कार्यक्रम प्रसंगी सूरसंग्राम ग्रुप मंगळवेढा, मंगळवेढा म्युझिक क्लब मंगळवेढा, संत कानोपात्रा परिवार, स्वानंदी मंच, इनरव्हील क्लब मंगळवेढा आणि शाहू परिवार या सर्वांच्या वतीनं आपलं या कार्यक्रम प्रसंगी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आपल्या सर्वांना परिचित आहे की आज जागतिक मातृदिन आहे आणि या निमित्तानं आपण या ठिकाणी आई माझी मायेचा सागर या कार्यक्रमाअंतर्गत आपण या ठिकाणी विशेषतः 6 महिलांचा आदर्श माता म्हणून आपण या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीनं गौरव करणार आहोत. आपल्या सर्वांना माहीत आहे की आई हे या जगातलं सर्वात मोठं विद्यापीठ आहे की ज्या विद्यापीठामध्ये आपल्याला संस्कार, शिक्षण आणि जीवन जगण्याची शक्ती या माध्यमातून आपल्याला मिळत असते. आणि प्रत्येकाची आई ही आपल्या घरातलं एक सर्वात मोठं चालतं बोलतं विद्यापीठ आहे. या विद्यापीठामध्ये काम करत असताना काही आई आपण अशा पाहिल्या की जे अतिशय अडचणीच्या परिस्थितीमध्ये मात करून सुद्धा आपल्या पाल्यांचं पोषण करण्यामध्ये यशस्वी होतात आणि काही माता प्रयत्न करून सुद्धा अपयशी होतात असं आपल्याला दिसतं. आणि हाच संस्कार आपल्या सर्वांच्या समोर पुनश्च याची आठवण करावी म्हणून आपण या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. ते आपल्याला सर्वांना माहीत आहे की आता सध्याच्या काळामध्ये विभक्त कुटुंब पद्धती म्हणा किंवा आजी आणि नातवामधला दूर होणारा संवाद म्हणा किंवा अनेक अशा गोष्टी आहेत की जिथे नैतिक मूल्य सुद्धा आपल्याला कमी पडतात. मूल्यांचं शिक्षण आपल्याला आज आपण कमी पडतोय आणि म्हणून आपल्याला संस्कारासारखे शिबिर घ्यावं लागतात. अशा अनंत अडचणीमधून प्रत्येक आई आणि वडील आपल्या पाल्याचं पालन पोषण करत असतात आणि हे करत असताना कुठेतरी परत हे संस्कार, हे नैतिक मूल्य हे जतन करावं याची आठवण करून द्यावी. काही महिलांचा आपण या ठिकाणी कर्तृत्व महिलांचा सत्कार करतोय, तो आदर्श आपल्या सर्वांनी पाहावा आणि त्याच्यातून प्रेरणा घ्यावी या उद्देशानं हा एक संस्कारक्षम कार्यक्रम आपण जागतिक मातृदिनाच्या निमित्ताने आपण या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. या कार्यक्रमांतर्गत ज्या महिलांचा आपण सत्कार करणार आहोत की ज्यांनी आपल्या पाल्यांना घडवण्यामध्ये फार मोठं योगदान दिलेलं आहे, त्याची आठवण आपल्या सर्वांना असावी, त्याची प्रेरणा आपल्या सर्वांना असावी, त्यांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर असावा. केवळ या महान उद्देशानं आपण गेली अनेक वर्ष झालं हा जागतिक मातृदिन साजरा करतोय. आज एवढ्या मोठ्या संख्येनं पावसाचे दिवस असताना, वादळ झालेलं असताना सुद्धा आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आला आहात याच्यातच या कार्यक्रमाचं श्रेय आहे. खरोखर आपल्या सर्वांच्या मनामध्ये या संस्काराची भावना आपल्या मनामध्ये रुजती आहे आणि आपण ही प्रेरणा इथून घेऊन जावं, केवळ याच उद्देशाने या कार्यक्रमाचं आयोजन आम्ही केलेलं आहे. पुढे एकदा आपल्या सर्वांचं प्रत्येकाचं नामोल्लेख न करता परत एकदा आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या मधुराताई वेलणकर, त्याचबरोबर मंजुषा गाडगीळ मॅडम, व्यासपीठावर उपस्थित मान्यवर महिला आणि आपण सर्व पुढे एकदा सूरसंगम ग्रुप आणि मंगळवेढा म्युझिक क्लबच्या वतीने मी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि या ठिकाणी प्रास्ताविक थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. मंगळवेढा तालुक्याच्या सार्वजनिक सामाजिक सहकार, वाणिज्य, क्रीडा व शिक्षण आदी सेवा क्षेत्रामध्ये ज्या माता माऊल्यांनी भरघोस असं अनमोल योगदान दिलं त्या माता माऊल्यांचा सन्मान करणं हे संत नगरीचं परम कर्तव्य समजून या कार्यक्रमाचं नेमकं प्रयोजन आपण या ठिकाणी मांडलं. नियोजित कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान सोलापूर जिल्हा अखिल भाविक वारकरी मंडळाच्या जिल्हाध्यक्ष माननीय श्रीमती पार्वतीताई महादेव अण्णा अवताडे यांनी भूषवावं अशा आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांना विनंती करून नियोजित कार्यक्रमाप्रसंगी विचार मंचावरती उपस्थित असणाऱ्या सर्वच माता माऊलींचा आपल्या सर्वांच्या वतीनं, संयोजकांच्या वतीनं यथोचित सन्मान करणं हे कार्यक्रमाचं आद्य कर्तव्य समजून
संतांची भूमी म्हटलं की संत कबीर आमच्या नावापुढे येतात आणि संत कबीर एका ओळीमध्ये असं लिहून जातात की भूत लगने से खाना तो आहे. शब्द साधनेच्या माध्यमातून कोणत्याही कार्यक्रमाचं सुंदर आणि समर्पक असं सूत्रसंचालन आणि निवेदन करत ज्यांनी महाराष्ट्रामध्ये अनेक निवेदन घडवले अशा गाडगडी ताईंचा सन्मान या ठिकाणी संयोजकांच्या वतीने संपन्न होतो आहे. यानंतर नियोजित कार्यक्रमाच्या सन्माननीय सौभाग्यवती महोदया सीमाताई दिगंबर भगरे मॅडम यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे. सौभाग्यवती महोदया सारिकाताई ढगे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतो आहे. ताईंना विनंती आहे मंडळ मंगळण्याच्या ऍडमिनिस्ट्रेटर कदम ताईंचा सन्मान संयोजकांच्या वतीने या ठिकाणी संपन्न होतो आहे. यानंतर मंगळा नगर परिषदेच्या माजी नगरसेवकांच्या वतीनं संपन्न होतो आहे. ताई लक्ष्मणराव ढोबळे स्मृतिशेष पुरस्कार आणि या पुरस्काराच्या मानकरी आहेत धनश्री पतसंस्थेच्या चेअरमन माननीय प्राध्यापक सौभाग्यवती शोभाताई शिवाजीराव काळुंगे मॅडम. सन्माननीय मोजण्यासाठी 18 विश्व दारिद्र्य असणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबामध्ये अर्थकारणाच्या माध्यमातून एक व्यापक सावली निर्माण करणारी माऊली म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं अशा शोभाताईंचा सन्मान आदर्श माता या पुरस्काराने या ठिकाणी संपन्न होतो आहे. यानंतर स्वर्गीय सुमन भगवान कुलकर्णी स्मृतिशेष पुरस्कार आणि या पुरस्काराच्या मानकरी आहेत सोलापूर जिल्ह्याचे सहकार रत्न सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत मंगळा तालुक्यातील समाजकारण असेल अर्थकारण असेल किंवा व्यवसायीकरण असेल अशा माध्यमातून अवताडे परिवाराचं योगदान नेहमीच तालुक्याच्या या गतकरणामध्ये अधोरेखित केलं जातं. यानंतर स्वर्गीय राधाबाई किसन चव्हाण स्मृतिशेष पुरस्कार आणि पुरस्काराच्या मानकरी आहेत सन्माननीय सौभाग्यवती महोदया छबुताई दत्तात्रय दत्तू मॅडम असताना उपस्थित राहावं. यानंतर दत्तू परिवारातील सदस्यांनाही विनंती आहे की कृपया आपण दत्तात्रय दत्तू. यानंतर स्वर्गीय तानोबाई नामदेव नागणे स्मृतिशेष पुरस्कार आणि पुरस्काराच्या मानकरी आहेत श्रीमती अरुणाताई विजय. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या मधुराताईंच्या शुभ हस्ते होत आहे. पुरस्कारार्थींचं आपण सर्वांनी जोरात टाळ्या वाजून अभिनंदन करूया. प्रसंगी राधाबाई किसन चव्हाण स्मृतिशेष पुरस्काराचं वितरण संपन्न होत आहे. यानंतर ही कृपया आपण हा पुरस्कार वितरित होत असताना व्यासपीठावरती उपलब्ध राहू. शाहू शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आपल्या एका पोराला शिक्षण सेवेमध्ये प्रदान करून सर्वसामान्यांच्या अध्यापन क्रियेमध्ये सक्रिय करणारी ही माऊली या ठिकाणी सन्मानित होते आहे. सर्वांना विनंती आहे की आपण जोरात टाळ्या वाजून याही माऊलीचं अभिनंदन करूया. यानंतर त्यांनी आवर्जून उपस्थित आहेत त्यांचंही या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने स्वागत करून या पुरस्काराचं वितरण या ठिकाणी संपन्न होत आहे. स्वर्गीय जानकाताई ईश्वर कुंभार स्मृतिशेष पुरस्कार आणि यानंतर यावेळी आपणास आवर्जून सांगायचं खूप आनंद आणि अभिमान वाटतो. ज्या माऊलीचा आपण सत्कार करताय त्या मंगळा नगर परिषदेमध्ये झाडू मारण्याचं काम करतात तरुण पुत्र भावा ऐसा गुंडा ज्याचा त्रिलोका झेंडा ज्या माऊलीने झाडू मारत मारत महाराष्ट्राच्या राज्यसेवा लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून एक तहसीलदार घडवला अशा माऊलीचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. सभागृह टाळ्यांच्या गजरामध्ये दरावून गेलं पाहिजे अशा या माऊलीचा सन्मान या ठिकाणी मंगळा शहराची स्वच्छता करत करत संस्कार आणि संस्कृतीची स्वच्छता आपल्या कुटुंबामध्ये मांडणार ही माऊली खऱ्या अर्थानं आदर्श माता माननीय शैलेशजी बमनराव अवताडे मालक यांच्या सर्व सौभाग्यवती या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. सुनंदाताईंनी पतीची राजकीय जबाबदारी पार पाडत असतानाच आपल्या घरामध्ये 2 इंजिनियर घडून व्यावसायिक कार्यक्षेत्रामध्ये सुद्धा दमदार पाऊल टाकण्यामध्ये अवताडे परिवाराचा इतिहास नेहमीच अधोरेखित केला जातो.
त्याचबरोबर सहकार्याने अर्थकारणाच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्याला एक व्यापक वळण देणाऱ्या शोभाताईंनी सुद्धा आपल्या तिन्ही कन्यांच्या माध्यमातून एक वकील बघितला, एक डॉक्टर बघितला आणि एक व्यावसायिक सुद्धा बघितला. अशा या माऊलीनं तीनही कन्या, तीनही मुली असताना विविध क्षेत्रामध्ये त्यांच्या सुद्धा दमदार पावलांची उजळणी या ठिकाणी मांडली. चंद्र भोसले यांनी सुद्धा आपल्या तिन्ही अपत्यांना, एक मुलगा डॉक्टर, एक मुलगा शिक्षक प्राध्यापक व एका मुलीला डॉक्टर करण्यामध्ये अतिशय अनमोल 200 ते 250 बेरोजगार तरुणांना आपल्या कंपनीमध्ये उद्योग देऊन त्यांच्या उदरनिर्वाहाचं भरीव साधन निर्माण करणारा कुलकर्णी परिवारासाठी आपण जोरात एकदा टाळ्या होऊन जाऊया. धन्यवाद. यानंतर पाहिजे यासाठी स्वर्गीय सौभाग्यवती सुंदराबाई सिद्धराम यादव स्मृतिशेष पुरस्कारासाठी विशेष सौजन्य देणारा हा परिवार या ठिकाणी सन्मानित होतो आहे. मंगळवेढा म्युझिक क्लब च्या सन्माननीय रेश्माताई ढगे मॅडम यांचाही सन्मान ठिकाणी संपन्न होतो आहे. ताईंना विनंती आहे की कृपया हा सन्मान स्वीकारण्यासाठी आपणही समोर यावं. मंगळींचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. यानंतर ज्ञानाचा आविष्कार मंगळाच्या या संत नगरीमध्ये मांडणारा हा सन्मान या ठिकाणी सुपूर्द केला जातो आहे. सहर्षाचं स्वागत करून सूर संगम ग्रुप प्रस्तुत लाईव्ह अँड कराओके ट्रॅक या लॉन्च पोस्टरचं उद्घाटन आणि शुभारंभ आणि लॉन्चिंग आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सुप्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेत्री सन्माननीय मधुराताई वेलणकर मॅडम यांच्या शुभ हस्ते लॉन्च होत आहे. आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये यांच्या नवीन वाटचालीस, नवीन प्रयोगात आपल्या सर्वांच्या वतीनं, मंगळवेढेकरांच्या वतीनं व आपल्या सर्वांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा आणि सदिच्छा प्रदान करूया. आपली ही कलात्मक क्षेत्रातील वाटचाल अशीच बहरत आपल्या सर्वांचे हितचिंतक, सूर संगम सप्तस्वरांची उधळण करणाऱ्या, गाण्यांचे सुरांचे मालक भगरे साहेब, लहूजी दगे साहेब, पुढच्या ढळचे मालक धावरे साहेब, सर्वच सुरेल संगीताचे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात लौकिकाने संगीताला कळसावर पोहोचवणारे सर्व पदाधिकारी, सफाई कामगाराच्या शिकतोडे मुलाला तहसीलदार करणारी आई आज या ठिकाणी उपस्थित असल्यामुळे पावसाची रिमझिम अजूनही बाहेर चालू असताना आपण सगळेजण उपस्थित झालात. लेकराला जोजवून मोठं करणाऱ्या माय माऊल्यांचा या ठिकाणी सत्कार होतोय, याच्याबद्दल मला मनापासून आनंद आहे. मधुराताई वेलणकर एका उत्तम अशा अभिनेत्रीला या ठिकाणी बोलावून सुंदर चेहऱ्याची संध्याकाळ मंगळवेढेकरांना दाखवली, याबद्दल मी पहिल्यांदाच आपल्या सगळ्यांचे आभार मानतो.
खर तर अजूनही पाऊस चालू आहे हे एवढ्यासाठी म्हणालो, निळ्या परकरातल्या लेकीनं दारात रांगोळी काढावी आणि एखाद्या दांडगट माणसानं ती रांगोळी पुसून टाकावी. तशीच लढाई आज पावसाने आपल्या बरोबर सुरू ठेवलेली आहे. एक अतिशय देखणा असा कार्यक्रम जवाहरच्या मैदानात होत असताना त्या कार्यक्रमाला दृष्ट लागली. पावसालाही वाटलं, ज्या मातांनी मुलगा घडवला वाढवला तीही लोकी झेंडा लावणाऱ्या सुजित सारख्या, अवताडे सारख्या, चव्हाण सारख्या, दत्तू सारख्या या सर्व बहादर वाघांना जन्म देणाऱ्या आई एकत्र आल्या असताना पावसानं यांच्या पायावर अभिषेक करण्याचा आग्रह धरला आणि त्यांनीही आपल्या सगळ्यांना आपलं स्वागत केलेला. अशा वेळेला मी या ठिकाणी एका नाटकाची मी कॉलेजात असताना मला आठवण होते. स्नेहप्रभा नावाच्या नटीनं स्नेहांकिता नावाचं आत्मचरित्र डॉक्टर शिरोडकरांच्या शब्दखुणा एकत्र करून लिहिलं होतं. अशा काळजातल्या आठवणी सांगण्यासाठी एखादी अभिनेत्री दामाजी पंताच्या पायावर मस्तक टेकवून श्रद्धेचा पुजारी होण्याचा प्रयत्न करते. अशा वेळेला सहजपणानं आपल्या आभाळातून आनंदाच्या आभाराची 4 फुलं कानोपात्रीनेही टाकावीत असा वाग्विलास या ठिकाणी वेलणकरांच्या रूपानं आपल्याला ऐकायला मिळणार आहे. प्राजक्ताचं फूल झाडावरून खाली पडतं तेव्हा त्याचा आवाज सुद्धा होत नाही, पण याचा अर्थ असा नव्हे की प्राजक्ताच्या फुलाला इजा होत नाही. एक अतिशय देखणा सौंदर्य संपन्न असा कार्यक्रम या ठिकाणी होत असताना आई तुझ्या वियोगे ब्रह्मांड आट वेगे कैलास सोडून ये उल्के समान वेगे अशी आठवण करावी. पण आठवण करत असताना जगातल्या 2च माणसांना, ज्ञानेश्वर माऊलीला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना साऱ्या जगानच आई म्हणून हाक मारलेली आहे. अशा परिस्थितीत आज आईच्या उपकाराचे पान फेडताना सुरेश भट म्हणतायत, आई तुझ्या वियोगे. सुरेश भट म्हणतायत की माय भू तुझे मी फेडी न पांग सारे आणि न आरतीला चंद्र सूर्य तारे. असं मार्दव, अशी आरती, असं काळजाला काळीज बोलणारी भाषा या कार्यक्रमातून व्यक्त होताना दिसते. आज बाप उसाचा पाला काढताना 4 पोरांना सांभाळतोय. बाप सफाई कामगाराचं काम करून 4 लेकरं सांभाळतोय. तर एक माऊली सफाई कामगाराचं काम करून 4 पोरांना सांभाळते. पण सांभाळून मोठं झाल्यानंतर ही 4 पोरं एकत्र येऊन वय झालेल्या आईला सांभाळावीत अशी अपेक्षा असते. आई 4 पोरं सांभाळते, पण 4 पोरं एकत्र येऊन आईला सांभाळतीलच याची खात्री आजच्या जगात देता येत नाही. गौतमी पाटील देखील बिचारी रागावते, परंतु मुलं सांभाळत नाही ही तक्रार तिच्याकडेही लोक करतात. अशा परिस्थितीत एक आदर्श शिक्षक नागणे सर यांनी देखील धडपडणारी पोरं साने गुरुजीची मोठी करावी असं स्वप्न पाहत आयुष्यभर या सगळ्या लोकांना उत्तम अशा पद्धतीची साथ दिलेली आहे. आई घरात नसताना गायी का हंबरतात असा विषय फमू शिंद्यांनी विचारलेला. असं असताना देखील फमूंची कादंबरी, फमूंची पुस्तकं, फमूंची कविता ही आपल्याला
मराठी मनाला कानामनाला वेड लावणारी ठरते. मग आईचं अस्तित्व असतं तरी कुठं हे विचारून फमू म्हणतायत ती लेकराची माय असते, वासराची गाय असते, दुधावरची साय असते, लंगड्याचा पाय असते. एवढंच काय, पण मैना गाणाऱ्या प्रशांत मोरे सारख्या माणसाच्या काळजात देखील लेकराला जोजवणारी भाषा देण्याचं काम हीच भाषा, हीच प्रतिभा करत असते. अशा आईच्या सामर्थ्याला सलाम करताना आपण सगळेजण जेव्हा विचार करतो तेव्हा एक बियाणं दिलं तर 100 बियाणं देण्याचं सामर्थ्य काळ्या आईत असतं, म्हणून तिला काळी आई म्हणतात. असं म्हणताना देखील, काळ्या आईला सलाम करताना देखील, आपण मातृत्वाला सलाम करताना देखील, मातृभूमीला वंदन करताना देखील चांगुलपण जतन करण्याबद्दलची भूमिका सातत्यानं मांडत असतो. या सर्वांनाच आज या ठिकाणी आपण सगळेजण आलात आणि उत्तम पद्धतीचा प्रतिसाद या ठिकाणी देऊन गेलात. पाऊस चालू असताना आभाळातून पडलेलं पाणी जमिनीवर पडताना पहिल्यांदा गढूळ होतं. थोडंसं आईनं तिच्याकडे निरखून बघितलं तर त्या थेंबाला, गढूळ पाण्याला वाहण्याची सवय झाली की त्यालाही जसा नितळपणा येतो. याचा अर्थ फळीवर ठेवलेलं भांड कधीतरी दसऱ्याच्या निमित्तानं घासताना ते चकाकतं. तशीच पद्धत, भांड घासलं की चकाकतं. त्याच पद्धतीनं घरातलं सगळं काम आवरून आज आपण माय बहिणी इथं आलात आणि उत्तम पद्धतीचा आशीर्वाद भगरे साहेबांच्या वाणीला या ठिकाणी आपण सगळ्यांनी उत्तम असा प्रतिसाद दिलात. या भगरे साहेबांच्या दामाजी एक्सप्रेस हा सकाळी 6 वाजता आपल्या दरवाजावर येतो आणि साखेर झोपेत असलेल्या माणसालाही गोड वाणीचा प्रसाद देऊन आपल्याला आनंदित करतो. त्याच पद्धतीनं गरम कॉफीचा कप नवीन लग्न झालेल्या हिरव्या छोड्याच्या हातानं घरात घेताना दामाजी मधली टोकदार अशी शब्दांची भाषा आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी आपण सगळेजण दामाजी मधली, दामाजी एक्सप्रेस मधली मधुर वाणी वाचत असताना गवताला भाले फुटतात, पाण्याला आग लागते, मनाच्या गाभाऱ्यात प्रेमाच्या प्रतिध्वनी उठत राहतात. नव्या लेकीनं टोपाच पदराची साडी घालून, एखाद्या लेकीनं नवी नथ नाकात घालून फणकाऱ्याच्या झोकात आई पुढे वावरावं आणि आईनंच तिला डोळे भरून बघावं असं सामर्थ्य देणारी ही वाणी, आज तिचं आपण सगळ्यांनी स्वागत केलेलं आहे. म्हणून मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. इथं बोलत असताना वेलणकर ताईंचं व्याख्यान आपण ऐकणार आहात. असं असताना माझ्यासारख्या वय झालेल्या अभिनेत्रीनं अधिक वेळ आपल्या समोर पडदा धरून तुमच्या दृष्टीला अपमानित करणं योग्य होणार नाही. म्हणून मी थांबतो आणि ताईने आपल्या समोर बोलताना आईच्या मांडीवर डोकं टेकवून विसावलेल्या लेकीनं सावरकरापासून सुभाष बाबूपर्यंत अजित गोवालच्या सुरक्षा अध्यक्षानं देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्रधानमंत्र्यांना दिलेल्या सल्ल्यापर्यंत शब्दाने व्यक्त व्हावं अशी विनंती करतो आणि लांबलेलं भाषण थांबवतो. नमस्कार. भारत माता की. म्हातारा असल्यामुळं आवाज कमी. ज्याने आपल्या आयुष्यात यशस्वी करून दाखवलं अशा महिलांचा सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे. त्यानिमित्त सिने अभिनेत्री
मधुरा वेलणकर ताई आणि मंगळवेढ्यातील ज्यांना ज्यांना हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे आणि ज्यांच्या तर्फे झालेला आहे ते सर्व इथं उपस्थित सर्वजण आणि हा कार्यक्रम अत्यंत चांगल्या प्रतीनं सगळ्यांच्या पर्यंत पोहोचून त्यांना त्याचा आनंद देणारे हे दिगंबर भगरे आणि त्यांचे सगळे सहकारी आणि उपस्थित माता भगिनीनो आणि त्यांचे छोटे छोटे मुलांनो सुद्धा हा सन्मान सोहळा इथं आयोजित करून तुम्ही आमचा सत्कार केला त्याबद्दल मी सर्व या मंडळांच्या वतीनं आपले जाहीर धन्यवाद देते. इथं आता पुरस्कार देत असताना एक आदर्श माता असा एक शब्द आपल्याला आलेला आहे. आपला आदर्श माता पण आपण पोहोचतो का याचा मला कधी कधी स्वतः शंका वाटते. विचार केल्यानंतर असं लक्षात आलं की आम्हा ज्यांना सगळ्यांना आपण पुरस्कार दिला त्या ताई ह्या खऱ्या अर्थानं आदर्श झाल्या. कारण त्यांनी आपल्या मुलाला तहसीलदार बनवलाय आणि ती अत्यंत चांगली गोष्ट त्यांनी केलेली आहे. काल 12 तारखेच्या पेपरमध्ये मातृदिनाच्या निमित्तानं 7-8 मातांच्या बद्दल माहिती आली होती. त्यात एका भाजी विकणाऱ्या महिलेनं मातेनं आपल्या मुलीला IAS अधिकारी केले. ह्या खऱ्या अर्थानं काम करणाऱ्या माता ज्यांची परिस्थिती बऱ्यापैकी आहे, ज्यांना स्वतःला चांगलं लिहिता वाचता येत आहे, ज्यांच्या घराचं उत्पन्न चांगलं आहे, ज्यांना काही फार मोठे कष्ट करावे लागले नाहीत, अशा मातांनी आपली मुलं घडवण्यामध्ये फार काही विशेष नाही. म्हणून मला शितोडे ताईंचं विशेष कौतुक वाटतं. परिस्थिती साधारण स्वच्छता दूत म्हणून काम करायचं आणि मुलाला एवढ्या मोठ्या पदावरती पोहोचवायचं ही तसं अत्यंत कठीण काम आहे ते त्यांनी केलेलं आहे. म्हणून सर्व मातांच्या वतीनं मी पुन्हा एकदा त्यांचं जाहीर अभिनंदन करते. मातृत्व ही तसं महिलांना निसर्गाने दिलेले एक वरदान आहे. माता बनणं, माता मुलांना जन्म देणं, त्याचं संगोपन करणं हे एक फार मोठी चांगली अशी गोष्ट परमेश्वरानं आपल्याला दिलेली आहे. म्हणून आपण कायम परमेश्वराचे आभार मानले पाहिजे. तसं मुलाला जन्म देणं, वाढवणं हे तसं नैसर्गिकच आहे. नाही तर चिमणी कावळ्यांनी घरटी बांधली नसती, पाखराने आपल्या चोचीत दाणे आणून आपल्या पिलांना भरवले नसते. हे ते करतात. सुगरणीनं झोका झाडाला टांगला नसता पिलासाठी. मग आपण तर माणसं आहोत, आपण हे करणं तसं शक्य आहे. पण काही वेळेला परिस्थिती इतकी अवघड असते की त्या अवघड परिस्थितीवरती मात करून आपली मुलं उत्तम नागरिक बनवणं हे ज्या महिलांनी केलं त्यांना त्यांचं असं प्रसंगानं कौतुक करणं ही सुद्धा समाजाची एक जबाबदारी असते. त्यामुळे इतरांनाही त्याचा थोडासा काहीतरी चांगलं आपण ऐकलं, काहीतरी चांगलं बघितलं, चांगलं काम करणाऱ्या महिला आपल्या समाजामध्ये आहेत याचं एक समाधान आपल्या सर्वांना वाटत असतं. विवेकानंदांना एकदा त्यांच्या मातेने विचारलं भुवनेश्वरीने की तू कोण होणार मोठेपणी. आपण सगळेजण हा प्रश्न विचारतो, आपल्याला लागूच असते आपल्या मुलांनी काय म्हणावं. विवेकानंदांनी सांगितलं की मी घोडागाडी चालवणारा बनला. आपण मग काय केलं असतं, आपण असतो तर आपण एक झपाटा मारला असता, दरिद्री लक्षण गेलं असं म्हणलं. पण त्यांनी काय केलं, समोरच त्यांच्याकडं गीतेचं चित्र होतं, श्रीकृष्ण सारथ्य करत असलेलं एक त्या रथाचं चित्र होतं. त्यांनी सांगितलं तुला घोडागाडी चालवायची ना, मग असा सारथी हो. लक्षात घ्या, आपण मुलाला कशा प्रकारे मोटिवेट करतो हा आपल्या विचाराचा एक फार मोठा भाग असतो. आणि हे असं ज्याने विचाराने काम केलं त्या सगळ्याच महिलांचं कौतुक होणं आवश्यक असतं. आता इथं प्रसाद कुलकर्णीचं कौतुक झालं, प्रसाद कुलकर्णीच्या आईचं पण कौतुक झालं पाहिजे. त्याच्या 3-4 बहिणी सगळ्या आमच्या शाळेतच होत्या. तू भगवान कुलकर्णीचाच मुलगा ना. मला जेव्हा म्हटलं मी भगवान कुलकर्णीचा मुलगा हा, मग मला एक दोघांनी सांगितलं होतं त्यांच्याबद्दल माहिती. त्यांच्या आईचं पण कौतुक होणं आवश्यक आहे. म्हणजे अशा अनेक काम करणाऱ्या महिलांनी आपल्याकडे चांगल्या पद्धतीचं काम केलं. अरे बाकी कशाला, डोळे सरांच्या आईचं सुद्धा कौतुक आलं पाहिजे.
सरांनी त्यांच्या आईने एवढा मोठा एक आमदार आमच्या मंगळवेढ्याला दिला, एवढं मोठं काम साई शिक्षण संस्था सरांनी उपलब्ध करून दिली सगळ्यांना. हे त्यांच्या आईपासून आलेले नक्कीच संस्कार असतील, काही त्यांच्या आईच्या मनामध्ये चांगल्या भावना त्यांच्या मनात आलेल्या असतील आणि त्यातून ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. पण आपल्या अवतीभोवती अशा अनेक प्रकारे चांगलं काम करणाऱ्या आपली कामवाली सुद्धा बघा कधी कधी उशिरा येते कामाला, का पोराला शाळेत पाठवायचं आणि मग आपल्याला आपण ते कधी कधी वैतागून म्हणतो, हा तुझं लय पोरगा आता शिकून मोठं होणार असं आपण म्हणत असतो आपल्याला, कारण आपल्याला कामाला वेळेला गाठ घालायची. तर म्हणजे ह्याही ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींची दखल आपण सुद्धा घेऊन आपणही आपल्या घरात आसपास जवळपास असणाऱ्या अशा महिलांना सहकार्य करून त्यांच्या मुलाला उत्तम शिक्षण मिळवता येईल याची काही ना काही थोडी फुलना फुलाच्या पाकळीच्या रूपाने आपण सुद्धा मदत केली तर तोही एक आपण चांगलं काम केल्याचा तोही एक आनंद आहे. आपलंच मूल मोठं व्हावं असं नाही, इतरांची पण मुलं मोठी व्हावीत, चांगली व्हावीत, समाजामध्ये चांगलं नागरिकत्व घडावं, देशामध्ये चांगली ऊर्जा निर्माण व्हावी, देशामध्ये चांगली शक्ती निर्माण व्हावी, हेही काम आपण सगळ्यांनी इतरांवर केलं पाहिजे. आपण सगळेजण आपापल्याकडनं थोडंफार करत असाल, करत नाही असं मी म्हणणार नाही, करत असाल त्याच्यासाठी सुद्धा आपल्या सर्वांना मी धन्यवाद देते. आणि आमचा इथं सत्कार केल्याबद्दल आणि वेळ थोडा कमी आपल्याला खरंच मधुराजींना बघायचं पण होतं आणि ऐकायचं पण होतं. आज मधुराजी येणार म्हटलं ना आपला वेळ आशा पुढे जरा जास्त वेळ गेला असेल माझ्या अंदाजाने. मधुराता येणार आहेत, मधुराता येणार आहेत, मग आपण पण जरा बरं नीटनेटकं दिसलं पाहिजे असं म्हणून आपला पण जरा वेळ गेला असेल. नक्कीच आपल्या एवढ्या सगळ्या प्रयत्नात आपण प्रयत्न करून इथं पोहोचलात, आलात, ऐकून घेतलात, सत्कारात सामील झाला. आता मधुराताईनं आपल्याला सगळ्यांना मला सुद्धा ऐकायचंय म्हणून मी माझे 2 शब्द आटोपते घेते. जय मातृदेवी. महाराजांची आज जयंती आहे, त्यामुळे त्यांच्या माता सईबाई आपल्या सगळ्यांचीच महाराष्ट्राची माता म्हणावी अशा जिजाऊ माता यांना वंदन करते. खरं सांगायचं तर मला बोलायचं खूप होतं, मी बोलणारही आहे, घाबरू नका. मी अगदीच 2 मिनिटात माझं संपवणार नाहीये बोलणं, पण मला तुम्हाला ऐकायलाही आवडलं असतं, पण तरी सुद्धा मला आता थोडंसं वेळेचं भान असल्यामुळे फक्त मी आधी बोलते. सगळ्यात आधी मातृदिनानिमित्त सुरसंगम ग्रुप मंगळवेढा म्युझिक क्लब आणि संत कान्होपात्रा परिवार यांनी हा पुरस्कार सोहळा आयोजित केला. त्यांचं विशेष कौतुक करते, कारण माझ्या ओळखीमध्ये म्हणजे आता जे 2 जण मला माहिती आहेत ते म्हणजे लहूदादा आणि दिगंबर दादा, हे दोघंही पुरुष आहेत आणि त्यांनी मातृदिनाला हा पुरस्कार सोहळा इथे आयोजित केला आहे. त्यामुळे त्यांचं खरंच कौतुक करायला हवं. त्यामुळे सगळ्यात आधी तुमचं कौतुक आणि मला इथे बोलवलं त्याबद्दल मनापासून मी तुमची आभारी आहे. बळगणजी मला इथे दिसत नाही आहेत, बहुतेक खाली आहेत ते, पण खूप जुने स्नेही आहेत ते. मी सोलापुरात पहिल्यांदा त्यांच्यामुळेच आले होते. अर्थात सोलापूर हे माझं माहेर आहे, माझ्या आत्या माझी आजी सोलापुरात राहतात, पण कार्यक्रमाच्या निमित्ताने मी बळगणजींमुळेच सोलापुरामध्ये आले आणि आजही त्यांच्या फोनमुळेच मी इथे आलेली आहे, त्यामुळे त्यांचेही मी आभार मानते. मला असं वाटतं की तुम्हाला बहिणाबाईंची एक ओवी माहिती आहे का? माय म्हणता म्हणता ओठी ओठा लागी भिडे, आत्या म्हणता म्हणता कस अंतर ते पडे. पण इथे मला हे सांगायला आवडेल की या शब्दामध्ये खरंच माय आणि आत्या ह्याच्यामध्ये भाषेमध्येच ही गंमत आहे, पण माझा फक्त आईवर नाही, फक्त मातेवर नाही तर मातृत्वावर विश्वास आहे. आणि आज मातृत्वाच्याच नात्याने माझी आत्या माझ्या बरोबर इथे आलेली आहे आणि त्यामुळे आत्या म्हणताना जरी ओठांना ओठ लागत नसले तरी सुद्धा माझी काळजी फक्त मी पुण्याहून आले, परत पुण्याला मला न्यायचं म्हणून ती माझ्यासाठी ड्रायव्हर म्हणून आज इथे आलेली आहे. अतिशय मोठी कलाकार असून सुद्धा ती माझ्या प्रेमाखातर आली आहे. त्यामुळे आज मातृदिनाच्या या पुरस्कार सोहळ्यानिमित्त आधी मी तिला वंदन करते.
मला सगळ्यांना विचारायचं आहे की आता काही इथे माता ज्या आहेत त्या वयाने मोठ्या आहेत, काही तरुण दिसत आहेत, काही अगदीच आत्ता बाळ घेऊन इथे आहेत. तुम्ही सगळ्या मंगळवेढ्यामधल्याच आहात. आपण मगाशी म्हटलं पाऊस अचानक पडलेल्या पावसावर सगळ्यांनीच काहीतरी म्हटलं, तसं मलाही काहीतरी म्हणावं असं वाटतंय की अबीर गुलाल चोखामेळांची ही रचना आहे आणि आपण आज त्यांच्या मंगळवेढामध्ये आहोत. मगाशी पाऊस पडायच्या आधी तसाच तो अबीर गुलाल रंग आकाशामध्ये होता, म्हणजे आज या मातृदिनाला त्यांचा सुद्धा आशीर्वाद आहे असं मला मनापासून वाटतं. आणि दरवेळेला इथे आल्यानंतर या आठवणी जाग्या होतात. आपल्या संतांनी आपल्याला बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि मला असं वाटतं मंगळवेढा या नावामध्येच इतकं मांगल्य आहे की इथे आल्यानंतर त्या काय म्हणे आपण एक हवेमध्येच तुम्हाला ते मांगल्य जाणवायला लागतं. कदाचित तुम्ही सगळीच मंडळी ते वर्षानुवर्ष जपताय आणि म्हणून त्या जागेचा एक वास असतो, त्या जागेची एक रीत असते, बघतानाच जाणवतं की इथे एक प्रसन्न आणि पवित्र वाटतंय. तसं पुन्हा एकदा मंगळवेढ्याला आल्यावर मला झालं, कारण मी 2011 मध्ये कुंभार सरांनी बोलवलं होतं तेव्हा इथे आले होते, तेव्हा मुलांशी गप्पा मारल्या होत्या. आज मुलांच्या आयांशी गप्पा मारते पण त्यामुळे खूप छान वाटलं मंगळवेढ्याला आल्यानंतर. आणि या सगळ्या ज्यांचे पुरस्कार ज्यांना मिळाले आहेत त्यांनी केलेलं काम खरंच वाखाणण्याजोगं आहे आणि त्यांचं कौतुक झालंच पाहिजे. आणि आज ज्यांचं कौतुक झालं, आई कशी असते बघा, कौतुक आईचं होतं पण कौतुक स्वीकारायला अख्खं कुटुंब आलं. ती कायम कुटुंबाला बरोबर घेऊनच पुढे जात असते आणि त्यामुळे ती आई असते आणि त्यामुळे ती मोठी असते आणि शब्दांपलीकडची असते. त्यामुळे सगळ्या इथल्या ज्या पुरस्कारार्थी आहेत त्या सगळ्यांचं मनापासून कौतुक करते. आणि मी ना थोडीशी कदाचित मुंबईत राहिली आहे म्हणून असेल किंवा कदाचित जास्त ठिकाणी फिरल्यामुळेही असेल, म्हणजे जरी मी मुंबईत असेल तरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरलेली आहे म्हणून असेल कदाचित, पण माझी काही मतं वेगळी आहेत. पण मला आज या निमित्ताने तुमच्याशी ती बोलायची आहेत. मला असं जेन्युइनली वाटतं की आपण नेहमी कुठल्याही भाषणात म्हणा किंवा कुठल्याही कार्यक्रमात म्हणा आपण बघत असतो की प्रत्येक जण कुठल्या तरी जिचा पुत्र किंवा पुत्री हे काहीतरी त्यांनी अचीव केलंय, म्हणजे काहीतरी मिळवलंय आयुष्यामध्ये, त्यांच्या आयांविषयी आपण कायम दाखले देतो. जिजाऊ असेल किंवा अगदी आत्तापर्यंत आपण विमानात बसून गेलेली बाई असेल किंवा CA असेल, कोणी शिक्षक असतील, पण त्यांची मुलं ज्यांनी काहीतरी मिळवलंय त्यांच्या आयांचं कौतुक आपण करतो. पण मला असं वाटतं की प्रत्येक आई, प्रत्येक घरात घर चालवणारी आई ही सुद्धा तेवढीच जास्त महत्वाची आहे असं मला वाटतं. मुलगा किंवा मुलगी काय होणार त्यांच्यावर संस्कार करणं ही आपली जबाबदारी आहेच, पण उत्तम संस्कार करूनही वाईट झालेली मुलंही आपण पाहिलेली आहेत. त्याचबरोबर मला असं वाटतं की आई आणि बाबा ह्यातही आपण खरं तर आता भेदभाव करणं थांबवलं पाहिजे. आपल्याला नैसर्गिकरित्या मूल होतं ना, मग ते होणारच असतं. बापाला कदाचित नैसर्गिकरित्या होत नाही पण जबाबदारी अख्खी बापाची घ्यायला लागते. सो त्यांची काहीतरी वेगळी जडणघडण असेल. त्यामुळे पुरुष आणि बाई याच्या पलीकडे जाऊन, कारण खूप चांगल्या आयाही पाहिल्यात, खूप वाईट आयाही पाहिल्यात, खूप चांगले वडीलही पाहिलेत आणि खूप वाईट वडीलही पाहिलेत. सो वृत्ती माणसाची महत्वाची असते, लिंग नाही. आणि त्यामुळे आई आणि बाबांनी आता जे नवीन पिढी आहे, मला एस्पेशली मी मगाशी म्हटलं तसं की नवीन आयांना मला हे सांगणं आहे. तुम्हाला एक किस्सा सांगते, मी अनेकदा सांगितलाय हा किस्सा, पण मी अशी गावात एका गेले होते आणि तेव्हा असंच बोलताना मला बायका भेटायला आल्या आणि विचारलं की कुठल्या तुम्ही काय वगैरे असे प्रश्न विचारत असताना त्यांनी मला विचारलं की तुम्हाला भावंड किती. तर मी म्हटलं आम्ही 3 बहिणी. तर मला विचारला पुढचा प्रश्न की भाऊ नाही. मी म्हटलं नाही, आम्ही खुश होत भाऊ नाही आहे तर. पण हा प्रश्न विचारणारी एक महिला होती. जोपर्यंत महिला आपल्याला मुलगा हवा एवढं हेच ह्याच्या पलीकडे जाणार नाही ना, तोपर्यंत बाई खऱ्या अर्थाने सक्षमही होणार नाही आणि मोठीही होणार नाही. आणि मग ती कोणाचीही माता असली तरी ती कोत्या वृत्तीचीच होईल असं मला वाटतं.
त्यामुळे जर माता व्हायचं असेल आणि आजच्या जगातली, आता आपण सुरुवातीला इतकं सुंदर गाणं ऐकलं, मला तुम्हाला एक मनापासून सांगायचं, तुमचा आवाज खूप छान आहे, पण तुम्ही हसून गा ना. तुम्ही खूप छान गाल आणि छान दिसाल. तुम्ही हसल्यावर बघा किती छान दिसता, पण गाताना बहुतेक तुम्हाला टेन्शन आलेलं. पण आपण कुठलीही कला सादर करतो तेव्हा आधी आपल्याला आनंद झाला तर समोरच्यालाही आनंद होतो. छान गायलं तुम्ही तिघांनीही गाणं, मला आवडलं. तर मला हेच म्हणायचंय की ज्या वेळेला आपण एखादी कला सादर करतो, की आपण काहीही करत असू, आपण काय करतो हे आपल्या संस्कारांवर अवलंबून असतं आणि हे संस्कार करणारी आई असते, बरोबर. मग ही आजची जी पिढी आहे तिने तरी पहिल्यांदा आपल्या मुलामध्ये हे रुजवायला पाहिजे की मुलगा आणि मुलगी हा भेद आधी टाळा आणि त्यांना माणूस म्हणून जगायला शिकवा आणि माणूस म्हणून त्यांना त्यांची काही जी काही नीतिमूल्य आहेत, संस्कार आहेत ते पोहोचवा. तर मग पुढे हे जे काही महिला विशेष, पुरुष आणि मग त्यांना जपून वागा, डोक्यावरनं पदर घ्या, मग हे घ्या, या सगळ्या गोष्टी आहेत त्या आता पुढे जायला पाहिजे ना. जसं मी म्हटलं, ह्या गाताना तुम्हाला माहित होतं का 5 वर्षापूर्वी की तुम्ही मोबाईल असा ठेवून गाऊ शकता? नाही. आपण एखाद्या नवीन घटनेचा, जी काही अत्याधुनिक गोष्टी असतात त्याचा आपण वापर करतो ना. सुरुवातीला आपल्याकडे छोटे फोन होते, आता आपल्या सगळ्यांकडे मोठे फोन आहेत. हळूहळू आपण जे काही आधुनिक गोष्टी येत आहेत त्यांचा वापर करतो, त्याचा स्वीकार करतो. मग तसंच समाज जसा बदलतोय तशा काही गोष्टी स्वीकारायला पाहिजेत आणि आता या समाजामध्ये मुलं आणि मुलींना एकत्रच वाढवायला पाहिजे आणि एकत्रच माणूस म्हणून जगायला शिकवलं पाहिजे. वृत्ती असते ना, ती माणसाची असते, ती चांगली करणं हे आपल्या हातात असतं. त्यामुळे मी या विचारांची आहे की प्रत्येक माता, प्रत्येक पिता आणि प्रत्येक कुटुंब, त्यात आजी आजोबा असतात, काका काकू असतात, आत्या मामा सगळे असतात, या सगळ्यांनी मिळून नवीन समाज चांगला घडवला पाहिजे आणि त्यासाठी एकत्र राहिलं पाहिजे. आता कदाचित जुन्या पिढीला हे सगळं बदलणं कठीण होईल, कारण तुम्ही वेगळ्या वातावरणात वाढलाय, तुमची मतं म्हणा किंवा तुमची तत्व वेगळी आहेत, पण निदान नव्या पिढीला ही ताकद तुम्ही द्यायला पाहिजे. म्हणजे आपण आई म्हणून आई व्हायला ताकद लागते, बरोबर लागतं की नाही? आपण सगळ्या आई आहोत इकडे. आई व्हायला ताकद लागते, जरी नैसर्गिक असेल तरी शरीराची ताकद लागते, पण आपल्या मुलांची ताकद होऊन आपण त्यांच्या मागे कधी उभे राहणार, हे महत्वाचं आहे. आणि ही आई हे कधी करू शकेल माहितीये? जेव्हा ती सगळ्यात आधी स्वतःला महत्व देईल, स्वतःची किंमत करेल. किती जणी नवऱ्यासाठी जेवायचं थांबतात, नवरा आल्यानंतर जेवून मग सगळं आवरून उरलेलं खातात किंवा मुलाने टाकलेलं टाकायचं कशाला म्हणून खातात. किती जणी खातात? सगळ्याच खातात. कोणी हात वर करत नसला तरी मला चेहऱ्यावर दिसतं तुमच्या. हे करायला हरकत नाही, प्रेम असतं, पण प्रेम दाखवण्यासाठी फक्तच एवढं गरजेचं नाहीये. तुम्ही तुमच्या वेळेला जेवा, तुमच्या वेळच्या वेळी औषधं घ्या, तुमच्या मुलांकडे लक्ष द्या, सगळं करा, पण आधी स्वतःकडे लक्ष द्या. तुम्ही टिकलात तर मुलं टिकणार आहेत. आईला काहीतरी होतंय, आज आईचं डोकं दुखतंय, आज हे होतंय, मग मुलं करणार नाही. रोज करायचं मुलांनी, मुलांना सवय लावा. माझ्या आत्याला माहितीये, माझा मुलगा रोज स्वतःच ताट धुवून ठेवतो, वय वर्ष 10. म्हणजे आई नाहीये म्हणून नाही, रोजच करायचं हे काम. आणि तो मुलगा करणार आणि मुलगी नाही करणार नाही, सगळ्यांनी करायचं घरातलं काम. घर एकत्र राहतो ना आपण, मग एकत्र घर आपण वाढवलं पाहिजे. म्हणजे आज मला या निमित्ताने खरंच मनापासून वाटतंय की पहिला भेदभाव टाळा. ही सुरुवात सुद्धा आईपासूनच होते घरात. आई शिकली, आईने संस्कार दिले म्हणून नवी पिढी शिकली असं म्हणतो ना आपण वर्षानुवर्ष. मग आईने आधी स्वतःची काळजी घ्यायला शिकलं पाहिजे. सो इथे ज्या उपस्थित ज्या महिला आहेत त्यांनी आधी स्वतःची काळजी घ्यायला शिका आणि त्या काळजी घेत असतील तर सगळ्या पुरुषांनी सुद्धा ते मान्य करा. मी याच्या आधी जेवली तर इट्स ओके, काही हरकत नाहीये, जेवू दे कधीतरी. आता आम्ही तर फिरतीवर असतो, आमचे नवरे घरातली सगळी कामं करतात. रात्रीच्या जेवणानंतर मी ओटा साफ करत नाही, माझा नवरा ओटा साफ करतो, उरलेलं अन्न भांड्यात काढून फ्रीज मध्ये ठेवतो. किती पुरुष करतात इथे? कोणी नाही. हेही मला
चेहऱ्यावर दिसतंय. वा वा, चांगलं आहे. या सगळ्यांना हातात हात घेऊन पुढे न्या. सो फार मी इथे काही लेक्चर द्यायला आले नाहीये तुम्हाला, पण मला मनापासून असं वाटतंय की माता किंवा मातृदिन म्हणजे काय, तर एखाद्या मातेने फार कष्टातनं आपल्या मुलाला शिकवलं आणि मोठं केलं म्हणजे फक्त तिचा सत्कार करावा अशी माता नाही. माता ही प्रत्येक माता ही नैसर्गिक दृष्ट्या आणि नंतर ज्या वेळेला ताकद दाखवायची वेळ येते, घरातनं एखाद्या मुलाने काहीतरी कुकर्म केल्यानंतर त्याला हकलवायची वेळ येते तेव्हा पण आईच हकलवते ना. म्हणजे तिच्यात किती ताकद आहे बघा. समाज बदलवण्याची ताकद ही मातेमध्ये असते आणि ती तिच्यापासून सुरुवात होते. त्यामुळे मला आज जाताना तुमच्या सगळ्यांकडनं एक वचन हवंय की आधी स्वतःची काळजी घ्या आणि नवीन पिढीला माणूस म्हणून जगायला शिकवा. आणि माता पिता जे कोणी आहे, कधीतरी काही जणांना आई वडीलच नसतात, म्हणून मी पहिलंच वाक्य म्हणाले की माता किंवा पिता यापेक्षा मातृत्व, देवत्व या गोष्टींवर विश्वास ठेवायला हवा. मग ते मातृत्व तुम्हाला कोणाहीकडनं मिळू शकतं, देवत्व तुम्हाला कोणातही सापडू शकतं. त्यामुळे आपण नुसतं वाचन आणि नुसतं संतांनी सांगितलेलं ऐकू नकोया. आपण त्या आचरणात आणून समाज पुढे नेण्यासाठी एक पाऊल पुढे जाऊया. कदाचित जुन्या पिढीला मान्य नसेल तरी नवीन पिढीला काळानुसार बदलण्याची गरज आहे आणि ती सुरुवात नव्या पिढीपासून करूया. धन्यवाद. कार्यक्रमाचा आभार निवेदक वासुदेव जोशी यांनी व्यक्त करावं अशी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना विनंती. जागतिक मातृदिनानिमित्त सूरसंगम ग्रुप